माझी आई नेहमीच म्हणते, प्रेमाने बनवलेलं जेवणच खरं श्रीमंत असतं. लहानपणी वडील पगाराच्या दिवशी एक छोटंसं पनीरचं पॅकेट घेऊन यायचे. ते पॅकेट महाग नव्हतं त्यावेळेस, पण आनंद खूप मोठा असायचा. आई स्वयंपाकघरात जायची, संपूर्ण घरभर सुगंध पसरायचा. आम्ही सगळे स्वयंपाकघराभोवती फिरत राहायचो व एकच प्रश्न, झालं का, झालं का. आज काळ बदलला, पण ती भावना बदलली नाही. आज तीच आठवण, तीच चव आणि तीच माया या झटपट पनीर ग्रेव्हीत आणण्याचा प्रयत्न करते. काही रेसिपी आयुष्यभरासाठी आठवणीत राहतात, त्यातलीच ही एक रेसिपी. आज मुलीने हट्टच केला, मम्मा काहीतरी स्पेशल बनव, म्हणून ही रेसिपी. अगदी मॅगीपेक्षा कमी वेळेत बनणारी ही ग्रेव्ही. तेलात पाणी गरम करायचं, त्याच्यानंतर 2 कांदे कट करून घ्यायचे, अर्धा टोमॅटो घ्यायचा आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये चिरलेला कांदा, अर्धा टोमॅटो आणि 10 काजू टाकून घ्यायचे आणि पाणी 4 मिनिटासाठी उकळवायचे. ते साईडला लसूण मी परतून घेत आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, अद्रकचा तुकडा, परतलेला लसूण घेतला आहे. दूध हे पूर्ण अन्न आहे, पण जेव्हा दुधाचं रूपांतर पनीरमध्ये होतं तेव्हा चवीसोबत ताकदही देतं. आता 4 ते 5 मिनिटात तुम्हाला इथे कांदा, काजू आणि टोमॅटो सॉफ्ट झालेला दिसला असेल. याची मी बारीक पेस्ट करून घेतली. आता कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकली. ग्रेव्हीचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. याच्यातच हळद, लाल तिखट किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले टाकू शकता, क्रीम टाकू शकता, थोडीशी साखर टाकू शकता. आता इथे ग्रेव्ही रेडी आहे. त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकले आहे आणि 3 मिनिटासाठी मी हे पनीर ग्रेव्हीमध्ये परतून घेणार आहे. त्याच्यानंतर गरम पाणी टाकून आपली ही भाजी 5 ते 7 मिनिटासाठी शिजायला ठेवणार आहे. काही पदार्थांची चव वेळेमुळे नाही तर माणसांमुळे असते. अशी ही लहानपणीची आठवण देणारी माझी फेवरेट पनीर रेसिपी. आता तुम्हाला इथे पनीरच्या ग्रेव्हीला तरंग आलेला दिसत असेल आणि आता आपली ही अशी क्रीमी टेक्स्चर असलेली पनीरची रेसिपी रेडी आहे.